थांबला. पावसानं थोडीशी विश्रांती देखील दिली, त्यामुळे इथून आता ॲडव्हान्टेज बॅटिंग करणाऱ्या टीमकडे, त्यामुळे इथून मी तर म्हणेन तोच निर्णय केतन रुद्रांस 11 कोलार संघानं तर घेतला की काय, की पाऊस थांबलाय त्यामुळे इथून आपला बॅटिंग करायची, कशाबशा पद्धतीनं धावा जमा करायच्या आणि त्याच पद्धतीनं इथून सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना सध्या पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅकवरती आलाय पहिलं षटक घेऊन. दत्ता आलाय पहिल्या षटकासाठी आणि पहिलाच बॉल सरप्राईज केलाय फलंदाजाला. अगदी खऱ्या अर्थानं अगदी शॉर्ट मिड लेनचा बॉल पडल्यानंतर अतिरिक्त गतीनं चेंडू सरळ बीट करत चाललाय फलंदाजाला. डॉट बॉल. कांड्रोली गावचा हा खेळाडू गोलंदाज आपण पाहतोय. डावखुरा हाताचा वेगवान बॉल याही वेळेस बीट केलाय फलंदाजाला. सरळ निघून चालला परंतु विकेट किपरला देखील त्या ठिकाणी बीट करत हा चेंडू मी तर म्हणेन लॉंग स्टॉप रिझन मध्ये त्या ठिकाणी फिल्डिंग फार चांगली राहिली आहे, त्यामुळे इथून एकच धाव आली आहे या बॉलवरती. लेग बॅकचा इशारा पंच त्या ठिकाणी करत असताना क्या बात आहे, कमालीची गोलंदाजी इथून या पहिल्या स्पेलमध्ये गोलंदाज दत्ता करत असताना डावखुरा हाताचा वेगवान गोलंदाज. कमालीचा बॉल यावेळेस मात्र स्टंपच्या बाहेर थोडासा शरीरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न होता, पंचांचा इशारा येईल बॅट बॉलचा आणि इथून मात्र अतिरिक्त एक्स्ट्राची धाब या ठिकाणी पाहायला मिळते. टीमची टोटल धाबा संख्या अगदी शांत गतीनं इथून येत असताना पाहायला मिळतात. 2 धाबा. सुरुवात शांत आहे, जसा पाऊस शांत झालाय तशीच सुरुवात देखील इथून चांगली पाहायला मिळते. चांगला बॉल पुढ्यात होता समोरच्या दिशेनं, अगदी थोडीशी लेंथ मागे खेचली होती. यावेळेस मात्र पुन्हा एकदा बीट केलंय फलंदाजाला आणि ह्याही वेळेस मात्र डॉट बॉलची सांगता खऱ्या अर्थात पाहायला मिळत आहे. पण या पहिल्या स्पेलमध्ये फार महत्त्वाचं असतं, पहिलं स्पेल जे आहे त्या स्पेलमध्ये जर का धाबा आल्या नाही आहेत तर मात्र इथून केतन रुद्रांस 11 कोलार संघ थोडासा दबावामध्ये येऊ शकतो आणि यावेळेस मात्र बॅटची लिडिंग एज होती. विकेट किपरच्या माध्यमातून चुका नाही आहेत आणि पहिला धक्का लागत असताना केतन 11 रुद्रांस टीमला पहिला धक्का फलंदाज होतो बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. अरुण बाकमार मिरकुडवाडी गावचा हा खेळाडू आहे आणि तोच आता 1 डाऊन साठी मैदानाच्या आतमध्ये, परंतु इथून तारीफ केली जाईल, सराहना केली जाईल गोलंदाज दत्ताची ज्या पद्धतीने त्यानं पहिल्या षटकामध्ये अगदीच गोलंदाजी राहिली ना, उल्लेखनीय गोलंदाजी त्याची सध्या पाहायला मिळाली. फार चांगल्या टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी काय असते हे त्यानं सिद्ध केलं पहिल्या षटकामध्ये. हो, समोर होता, पुढ्यात होता, अगदीच समोरच्या दिशेनं केले ऑन द बॉलर. या ठिकाणी एक धाब याही बॉलवरती पाहायला मिळते आहे. फार चांगली सुरुवात इथून दोस्ती 11 कांड्रोली संघानं या पहिल्या षटकामध्ये खऱ्या अर्थानं पाहायला मिळत आहे. दत्ता पवार नाव चर्चेमध्ये राहील पहा मित्रांनो. या गोलंदाजाचं फार चांगली गोलंदाजी. हो, क्या बात आहे. याही वेळेस मात्र बीट केलंय फलंदाजाला. सरळ समोरच्या दिशेनं चेंडूला उसळी दिल्या आणि हाय बॉल आलाय डॉट. शेवटचा बॉल देखील डॉट आलाय, त्यामुळे इथून धाबात संख्या कुठेतरी रोखली या पहिल्या षटकामध्ये. एक विकेट जरूर गमावली आहे आणि त्यानंतर मात्र धावा या षटकामध्ये थांबवल्या दत्ता पवारनं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फक्त 3 धाबा धावफेटल्यावरती सुरुवात दमदार झाली आहे. मी तर म्हणेन दोस्ती 11 कांड्रोली संघाची. चला, अतिरिक्त वेळ खर्च करू नका प्लीज. सामना थोडासा उशिरानं चालू झालाय, त्यामुळे तो अतिरिक्त वेळ आपण मैदानाच्या आतमध्ये खर्च करू नका. 6 षटकाचा सामना आहे. पहिले 5 बॉलर जे आहेत ते आपल्याला फ्रेश वापरायचे आहेत. ही सूचना जी आयोजकांची आहे ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे. त्यानंतर शेवटचं षटक जे असेल ते तुम्ही कुठल्याही गोलंदाजाला त्या ठिकाणी देऊ शकतात, त्यामुळे इथून ही सूचना आहे ती प्रत्येकानं आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवतो आहे. फुलटॉस आहे, मिस टायमिंग झालेत की काय तिथे ऑन साईडला डीप लॉंग ऑफच्या दिशेनं मात्र हा झेल कॅरी केला आहे आणि इथून
नक्कीच फलंदाज अरुण त्या ठिकाणी मात्र बाद होताना पाहायला मिळतं, परंतु इथून तिसऱ्या पंचांची माग जरूर केली आहे आईट फॅक्टरसाठी. या ठिकाणी तिसऱ्या पंचांची माग जरूर केली. तिसरा पंच आमच्या केटीची लाईव्ह नक्कीच त्याच्या माध्यमातून या ठिकाणी चेक केलं जाईल आणि थोडा बेलादच हा निर्णय तुमच्यापर्यंत आम्ही नक्कीच बसवू. इट इज फेअर डिलिव्हरी. फलंदाज बाद असेल. अरुण या ठिकाणी फलंदाज जो होता फुल टॉस बॉल होता, परंतु प्रॉपर टायमिंग करू शकले नाहीये त्या ठिकाणी आणि हा झेल कॅरी करत अजून एकदा कचाला बॅट्समन पाठवायचा. हा हा बॅटिंग करणाऱ्या टीमनं मात्र रिव्ह गमावलेला आहे, त्यामुळे आपल्याला कुठलाही रिव्ह आता इथून वापरता येणार नाही, घेता येणार नाही. याची नोंद आपण दक्षता त्याची घ्यायची आहे. नोंद टीम कॅप्टन्स आणि खेळाडूंना देखील घ्यायचं. नवीन फलंदाज दिलीप पदाच्या आतमध्ये गोलंदाजी फार चांगली राहिली आहे. दोस्ती 11 कांडोली संघाच्या माध्यमातून पहिले षटक दत्ता पवार फार चांगलं राहिले होते, त्यानं 3 धाबा खर्च करत एक महत्वाचे विकेट आणि याही षटकाची सुरुवात मात्र दमदार झाली आहे. अरुणला लवकरच बाद केलं, ज्याच्यावरती बऱ्याचशा अपेक्षा होत्या संघाच्या. अरुण बाकमारे मिरकुटवाडीचा हा खेळाडू होता, परंतु तोही जास्त काल खेळपट्टीवरती टिकला नाहीये. गोलंदाज सचिन सचिन जाधवला आपण पाहतोय. हाही गोलंदाज मिरकुटवाडीचाच आहे, त्यामुळे एक दोघांची कमजोरी त्यांना ठाऊक होती कदाचित, त्यामुळे इथून अरुण बाकमारेची महत्वाची विकेट आली आहे. पुढ्यात होता याही वेळेस मिस टायमिंग आहे. अडबा बॅटनं केलेत मिड विकेटच्या रिझनमध्ये एक धाव तर पूर्ण केले, दुसऱ्यासाठी कॉल होता त्या ठिकाणी आणि यावेळेस मात्र 2 धाबा सहज रीतीनं पूर्ण केल्यात. 2 फलंदाजांनी मोठे फटके येत नाहीयेत. अशा परिस्थितीमध्ये सध्या सिंगल डबल्सवरती जास्त भर दिला जातो आहे आणि हे करणं फार महत्त्वाचं आहे. सत्र जरूर सकाळचं सत्र आहे, खेळपट्टी जे आहे थोडीशी मितपडे सुकलेली आहे, परंतु बॅटमध्ये सहज रीतीनं चेंडू येत नाहीयेत. अशा परिस्थितीमध्येच दोन्ही फलंदाज सेट होणं फार महत्त्वाचं आहे. हो, समोरच्या दिशेनं पडल्यानंतर स्किट होतोय, थोडीशी अतिरिक्त बाउन्स होतोय चेंडू आणि त्यामुळे फलंदाजांना कुठेतरी ह्या ठिकाणी अतिरिक्त गतीनं चेंडू येत आहेत. याही वेळेस मात्र लेग फायची एक धाब चेंडूवरती भिलते. विकेट किपर देखील बीट झाले त्या ठिकाणी. स्ट्राईक रोटेन केली जाते, परंतु इथून अमित बागमार जो सलामीचा फलंदाज आहे तो अजूनही खेळपट्टीवरती आहे. हो, हा फटका समोरच्या दिशेला लॅप केलाय. आजच्या दिवसातला हा पहिला बिग हिट, पहिला ब्लास्ट अमित बागमारेच्या बॅटमधून आलाय हा षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल, समोरच्या दिशेनं फक्त दिशा दिले. टायमिंग रबल बॉलची हीच तर खासियत आहे. तुम्हाला या बॉलला ताकद नाही तर टायमिंगची फार गरज असते आणि तेच काम केलं इथून अमित वाघमारेनं. ओ, यावेळेचा बॉल पुन्हा एकदा अगदीच पडल्यानंतर अतिरिक्त गतीनं आला. विकेट किपरला देखील यावेळेस समजला नाहीये. चेंडू लेग फायचा 4 धाबा या ठिकाणी ज्या गतीने आला होता, अगदी शतरक्षक मी तर म्हणेन होते पाठीमागे, परंतु त्याला बीट केलं आणि सरळ 4 धाब्यांसाठी आई चेंडू खऱ्या अर्थानं पाहायला मिळाले. टीमची तोडून धावसंख्या धावफुटला वरती जाऊन पोहोचले 16 वरती. त्यावेळेस मात्र बॅटची कडा घेतली आहे आणि सरळ अमित बाकमारेची ही विकेट आली. अजून एक धक्का लागतोय या ठिकाणी. मी तर म्हणेन केतन रुद्रांश पण कोलाट या संघाला.
चल 2 षटकाचा खेळ समाप्त होतोय. या ठिकाणी आमचे गुणलेखक सर आम्हाला सांगतायत मंगेश झुगरे आमच्या समिती जोडले गेले. त्यांचं आम्ही करतोय वेलकम स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून काल देखील त्यांचा संघ केला, परंतु अगदी सुपर 10 मध्ये जाता जाता स्वतः संघाला मात्र पराभूत व्हावं लागलंय. खेळ फार चांगला राहिला होता. हरिश्चंद्र बोला शेवटपर्यंत लढला, परंतु संघाला मात्र विजय मिळवून देता आलेला नाही त्याला, आणि तो संघ मात्र त्यांचा प्रवास तिथंच संपला होता. परंतु आज पुन्हा एकदा आपण नव्यानं सुरुवात करतोय. या ठिकाणी बॉलिंग ट्रॅक वरती आलाय विशाल वागे. हो, हा बॉल मात्र उंच गेला, क्षेत्ररक्षकासाठी चान्स जरूर बनलाय आणि इथून देखील चुका होणार नाहीयेत. याही वेळेस मात्र चांगला झेल त्या ठिकाणी पकडला डिफेन्सच्या कव्हरच्या दिशेनं. मात्र अजून एक विकेटच होतोय पतन. चला बॅट्समन रेडी ठेवा. विनंती असेल दोन्ही संघाला जणू काय आता जो निर्णय घेतला होता केतन रुद्रांस 11 कोलाड संघानं तो त्यांच्या अंगलट येतो की काय. ज्या पद्धतीनं विकेट गमावल्या सुरुवातीलाच धाबा देखील आलेला नाही आहेत, आणि अशा परिस्थितीमध्ये आता पार्टनरशिपची सक्त जरूरत खऱ्या अर्थानं केतन रुद्रांस 11 कोलाड संघाला आहे. नवीन फलंदाज निकेश निलेश थोराड खोंडेवाडीचा हा खेळाडू आहे, आणि तोच आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो आहे. चला अतिरिक्त वेळ खर्च करू नका. लोअर फुलटॉसचा बॉल दिशा दिले डीप कव्हरच्या दिशेनं, क्षेत्ररक्षक पडल्यानंतर चेंडू अगदीच जागावरती थांबला. त्यामुळे इथून खऱ्या अर्थानं 2 धाबा सहज रीतीनं घेतल्या जात आहेत. 2 धाबा ह्याही बॉलवरती फक्त एकच मोठा फटका आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालाय. तिसरं षटक प्रगती पथावरती आहे, आणि धाबा कुठेतरी रोखल्या गेल्या. तर ते पण दोस्ती 11 कांट्रोली संघ सध्या चांगल्या स्थितीमध्ये. शॉर्ट पिच बॉल आडवा बॅटनं केल्याचं होतं, परंतु बॅट्स अगदी टॉपेजला लागलाय. हा चेंडू फक्त सिंगलच मिळते. स्ट्राईक रोड इन केली जाते. प्रयत्न चालू आहेत, परंतु इथून मात्र सध्या तरी मोठाले फटके आलेलेच नाहीये. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं होतं की रोशन पवारची वादळी केली, त्याच्यानंतर आर्यन पवारचा आपण खेळ पाहिला, त्यानंतर हरिचंद्र बोला सगळ्यांनी काल प्रभावित केलं होतं. प्रभावित बॅटिंग त्यांची पाहायला मिळाली होती, परंतु आजचा दिवस कोण गाजवणार. शुभम नाईक देखील काल होते, परंतु त्याच्या बॅटमधून धाबा आलेल्याच नव्हत्या. ह्या प्लेससाठी दुसऱ्या धाब्यासाठी निघाले होते, आणि इथून रिक्स रन घेण्यामध्ये अजून एक विकेट जवळ होईल. पतन अजून एक धक्का लागेल, तर अर्थातच केतन रुद्रांस 11 कोलाड संघाला अति घाई संकटात नाही असंच म्हणावं लागेल, कारण विकेट आधीच भरपूर गमावला. त्यामुळे या पद्धतीनं विकेट जाणं थोडंसं मी तर म्हणेन चिंतेचं वातावरण आता वाढलं केतन रुद्रांस 11 कोलाड संघाच्या आता संघ नायकासाठी. साहिल नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. फार चांगली गोलंदाजी राहिली बघा. दोस्ती 11 कांडोली संघाचा हा गोलंदाज सध्या आपल्याला पाहायला मिळतो. विशाल बॅटरी कडा यावेळेस लेग स्लिप कडे हात चेंडू ट्रॅपल होतोय. एक धाव इथे बेलेल. सिंगल डबल्स इथून काम बनणार नाहीये. तुम्हाला आता इथून प्रयत्न करावे लागतील की 50 ते 55 60 धावेपर्यंत पोहोचणं फार महत्वाचं असेल केतन रुद्रांस 11 कोलाड संघाला, कारण एक टोटल फायटिंग स्कोअर या ठिकाणी तुम्हाला बनवणं फार महत्वाचं आहे. समोर देखील दोस्ती 11 कांडोली संघ आहे. या संघामध्ये आपण सुरुवातीलाच उल्लेख केला होता की केतन 11 रुद्रांस टीमकडे बॅटिंग लाईनअप खूप स्ट्रॉंग आहे. चांगले चांगले खेळाडू होते, परंतु अशाच खेळाडूंची कधी ना कधी गमसकता होत असताना आपण पाहिले. काल देखील आपण पाहिलं तर शुभम नाईकला, कुणाल निकम टीम एकदम स्ट्रॉंग वाटत होती. असं वाटत होतं की हा संघ सहज सुपर 10 मध्ये दाखल होईल, परंतु
अगदी दोन्ही सामने त्यानं गमावले, लगातारचे दोन्ही सामने गमावले आणि स्पर्धेमधून खऱ्या अर्थानं तो संघ बाहेर पडला होता. जणू काही तेच चित्र मैदानाच्या आतमध्ये सध्या पाहायला मिळतंय. केतन रुद्रांस इलेव्हन कोलाड संघाच्या माध्यमातून, कारण तारे शितारे भरपूर होते, परंतु सुरुवातीलाच विकेट गेल्यानंतर धावा कुठेतरी रोखल्या गेल्या. तर धावापासून आता वंचित ठेवलं आहे, परंतु कौतुक करावं लागेल गोलंदाजांचं. दोस्ती 11 कांडोली संघाच्या गोलंदाजाच्या अचूक लाईन लेंथवरती गोलंदाजी राहिली आहे आणि त्याचंच एकमेव कारण की धावा रोखल्या गेल्यात. ओ एस्टांचा वेग, लाकूड तोड गोलंदाजी, सिग्नेचर डिग्स 5, विकेट क्रमांक 5 मैदानाच्या बाहेर. नवीन फलंदाज मच्छिंद्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना सध्या पाहायला मिळतोय. निम्म्यापेक्षा अर्धा संघ आता सध्या गारच झालाय, तंबूमध्ये परतलाय, त्यामुळे आता इथून पार्टनरशिपची गरज आहे. आता मी तर म्हणेन केतन रुद्रांस इलेव्हन कोलाड संघाला आपण सुरुवातीलाच उल्लेख केला होता की या खेळपट्टीवरती आपण 2 ते 3 दिवस पाहिलेत की 100+ धावा देखील या मैदानावरती बनल्या, त्या खेळपट्टीवरती झाल्यात. त्यामुळे इथून केतन रुद्रांस इलेव्हन संघ सध्या थोडंसं टेन्शनमध्ये आहे, टेन्शन बाटलाय मी तर म्हणेन संघ नायकाच्या देखील आणि कर्णधाराच्या देखील, कारण धावा बनल्याच नाही आहेत. सुरुवातीच्या 4 ओव्हरमध्ये धावा आपण जर का विचार केला तर फक्त 20 धावा बनल्या होत्या, 21 धावा होत्या. त्यानंतर मात्र हे चौथं षटक सध्या चालू आहे, 3 षटकामध्ये 21 बनल्या होत्या. बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा आपण पाहतोय सागरला चांगला चेंडू रिलीज केला, पहिल्या बॉलवरती विकेट जरूर प्राप्त केली होती आणि त्यानंतर मात्र चूक लाईन लेंथवरती गोलंदाजी सध्या सागरची पाहायला मिळते. चौथं षटक प्रगतीपथावरती सध्या चालू आहे. यावेळेस मात्र वेगवान बॉल पाहायला मिळतो, मिस टायमिंग झाले त्या ठिकाणी. शतरक्षक पोहोचणार चेंडू पर्यंत, तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता पण फलंदाजाच्या माध्यमातून, आणि इथून मात्र 2 धावा सहजरीतीनं पाहायला मिळत आहेत. चांगली गुड बेटिंग द रनिंग, चांगला क्रिकेट मधाच्या आतमध्ये पाहायला मिळतो, परंतु धावांसाठी प्रयत्न करावे लागतील. क्या बात आहे, समोरच्या दिशेने होता पुन्हा एकदा सरळ बॉल, फलंदाजाला बीट करत चाललाय. विकेट किपरच्या हातामध्ये अजून एक डॉट बॉल. प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु बीट होत आहेत त्या ठिकाणी फलंदाज, मिस टायमिंग होत आहे, मोठे फटके येत नाही आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा एकच सिंगल धाब याही चेंडूवरती पाहायला मिळते. षटक क्रमांक 4 या ठिकाणी समाप्त होतोय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर टीमची थोडं धावसंख्या आपण पाहिलं तर निम्म्यापेक्षा अर्धा संघ 6 विकेट गमवत 25 धाबा ह्या धावफलकावरती सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 ओव्हरचा केला जोरी बाकी आहे. उर्वरित या 12 चेंडूमध्ये किमान इथून 20 ते 25 धाबा जरी आल्या तर इथून एक टोटल फायटिंग स्कोअर 50+ धाबा मैदानावरती गोलंदाजांना लढावा इतका स्कोअर तरी बनवावा लागणार आहे, कारण सकाळचं सत्र जरूर आहे. खेळपट्टी जी आहे ती गोलंदाजांना आज बरीचशी साथ देताना पाहायला मिळाली सकाळच्या सत्रामध्ये, परंतु जर का इथून या 2 षटकामध्ये 25 धाबा आहेत, 25 6 विकेट आतापर्यंत गमल. चला टीम मीटिंग जास्त अतिरिक्त वेळ खर्च करू नका प्लीज. सामना थोडंसं उशिरानं चालू झालाय, त्यामुळे अतिरिक्त वेळ तुम्ही खर्च करू नका. यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती येईल गोलंदाज कल्पेशला आपण पाहतो बॉलिंग ट्रॅक वरती. कल्पेश बॅक मारे टाकायचा हा गोलंदाज आहे आणि तो चालला बॉलिंग ट्रॅक वरती. 5वं षटक. साहिल पवार आणि मच्छिंद्र पवार हे जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये सध्या पाहायला मिळते. हो हा बॉल क्या बात आहे, इथून मात्र पडल्यानंतर अतिरिक्त गती, समोर जे पाणी साठलेलं आहे ना तिथे बॉल पडला तर विकेट किपरला देखील तिथून वेट करतो आहे. म्हणजे इतका वेगाड येतोय चेंडू त्या ठिकाणी पडल्यानंतर. दोन्ही चौकार जे आपण पाहिलं ते अतिरिक्त वेगाड चेंडू अगदी स्किट होतोय त्या ठिकाणी, आणि त्याचमुळे काय ना इथून या 4 धाबा मिळाल्यात बॅटिंग करणाऱ्या टीमला.
महत्त्वाच्या रन्स आहेत कारण अशा पद्धतीनं रन ज्या वेळेस येत नाहीये त्यामुळे इथून धाबा येणं फार अपेक्षित आहे. लेग बाईक नाही बॅट नाही पण धाबा अपेक्षित आहे त्या केतन रुद्रांस 11 कोलाड संघासाठी. 29 बनला 6 वरती 29. शॉर्ट पिच लेनचा बॉल थोडीशी गती कमी केली होती या चेंडूची त्यामुळे इथून मिस टायमिंगचा हा फटका पाहायला मिळतो. पुन्हा एकदा कॅपमध्ये आहे 2 धाबा सहज रीतीने पूर्ण होतील. या ठिकाणी सिंगल डबल्स वरती जास्त भर दिला जातो इथून परंतु या 2 षटकामध्ये किमान 25 ते 30 धाबा येणं फार महत्त्वाचे आहेत. एखाद 2 षटकार जर का आले तर एक सन्मानदायक टोटल या षटकामध्ये धाबा येणं अपेक्षित आहेत कारण शेवटचं षटक जे आहे ना ते एक मिथ म्हणून चांगल्या गोलंदाजाचं असू शकतं कारण एका गोलंदाजाला 2 षटका फेकू शकतं 31-31. हा आणि प्रकाश पवार सर सांगतायत की लो स्कोर 35 आहे या मैदानावरती कारण एक हाय स्कोर 116चा आहे. त्यामुळे इथून बघा कधी काय घडेल ना या खेळपट्टीमध्ये सांगणं फार कठीण आहे. कधी लो स्कोरिंगचे सामने पाहायला मिळालेत कधी हाय स्कोर पण तू सर आपण पाहिले तर 2 दिवसांमध्ये जास्तच करून 100+ धाबा या मैदानावरती बनल्यात. बरेचसे चांगले चांगले खेळाडू आहेत आपल्या आदिवासी समाजामध्ये. तारे सितारे प्रत्येक कानाकोपऱ्यातून येत आहेत आणि आपला खेळ आपला दाखवत आहे ते मैदानावरती. हो यावेळीचा बॉल डाऊन द काउंट त्या ठिकाणी खेळला दी बेस्ट कव्हरला क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न चांगले राहिलेत परंतु पडल्यानंतर अगदी बॉल वेगाड बॉन्ड लाईनच्या पलीकडे चाललाय. 4 रन चौकार येतोय. निर्णय क्षणी या 4 धाबा फार महत्वाच्या आहेत सध्या केतन रुद्रांस 11 कोलाड संघासाठी. शॉर्ट पिच होता अडबा बॅटनं क्रॉस बॅटनं ऑब्स्टिकला जाऊन खेळण्याचा प्रयत्न परंतु इथून मात्र बॅट आणि बॉलचा संपर्कच नाही आहे. षटकचा समाप्तीचा इशारा पंच त्या ठिकाणी करत आहेत. 5 ओव्हरचा खेळ समाप्त. टीमची टोटल धावसंख्या 6 वरती 36. शेवटचे 6 चेंडूचा उर्वरित खेळ बाकी आहे. दत्ता पवार बॉलिंग ट्रॅक वरती जरूर पाहायला मिळतील. त्यानं पहिलं षटक फेकलं होतं अवघ्या 3 धावांचं षटक होतं आणि तो चाला आता पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. दोस्ती 11 कांडोली संघ अगदीच चौक कृषीमधला हा संघ दमदार संघ. आपण सुरुवातीलाच उल्लेख केला होता की या संघामध्ये अगदी तारे सितारे नाही आहेत परंतु युवा खेळाडूंना घेऊन हा संघ जो बांधला गेला मी तर म्हणेन फार चांगला संघ आहे. सगळे युवा खेळाडू आहेत परंतु दादागिरी पेश केली या संघात आज. हा बाद कमालीच दिले बरे समोरच्या दिशेनं पडल्यानंतर अतिरिक्त बॉल गती प्राप्त करतोय आणि याही वेळेस मग बीट केलाय फलंदाजाला. सुरुवात झाली आहे डॉट बॉल न परंतु इथून धाबा बनवणं फार महत्वाचं आहे. 36 बनला. कमालीचा चेंडू हो वेळेस मात्र लेग पॅकची जाब घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता. डायरेक्ट हिट झाली असती तर जरूर त्या ठिकाणी मामला बनला असता. तशा पंचांकडे जरूर मामला आला असता परंतु इथून अगदी स्टंपच्या जवळून जाणारा हा चेंडू 1 धाव या चेंडूवरती प्राप्त केली जाते. सिंगल येते सिंगलच्या मदतीनं 37. चला फास्ट घ्या थोडंसं फास्ट घ्या. बाद जबरदस्त चेंडू रिलीज केलं जात आहे. दत्त पवारच्या माध्यमातून कांडोली गावचा हा सुपुत्र आहे आणि त्याच्या माध्यमातून ही गोलंदाजी फार चांगली पाहायला मिळते. बघा पहिल्या षटकामध्ये कंजूसमय गोलंदाजी त्याची राहिली होती. अवघ्या 3 धावा खर्च केले एक महत्वाचे विकेट आणि याही ओव्हरमध्ये त्यानं सुरुवात दमदार केली आहे. फुल टॉस मिस टायमिंग मध्ये पुन्हा एकदा कव्हर्सला केले त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक. बॉलची उचल फेक होईल तर अगोदर मात्र ह्या बॉलवरती आलेली सिंगल धाव या ठिकाणी पाहायला मिळते. दत्ता पवारचा आपण उल्लेख करत आलोय. दत्ता पवारचा आपण चर्चा करत आलोय. चर्चेमध्ये राहिला हा खेळाडू. मी तर पडेन एक छोट्याशा गावातून बिलॉंग करणारा हा खेळाडू आहे परंतु अगदी प्रभावितशाली त्याची गोलंदाजी देखील आपण पाहायला मिळेल या दोन्ही षटकामध्ये. स्लोअर पद्धतीचा चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. यावेळेस चेंडूची लेंथ जी होती ती थोडीशी मागे घेतली होती आणि त्यामुळे इथून पंच व्हाईट बॉलचा इशारा त्या ठिकाणी करत आहेत. पडल्यानंतर तिथे बाहेर परंतु रनआउटची विकेट या ठिकाणी गमावली आहे. ती केतन रुद्रांस 11 कोलाड संघानं हा 7वा गडी मात्र बाद होताना पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज आदित्य मैदानाच्या आतमध्ये.
त्यावेळेस मग तो शरीराचा वेध होता, शरीरावरती अगदी वेगानं चेंडू लागलाय त्या ठिकाणी फलंदाजाचा. थोडीशी दुखापत जरूर असेल कारण रबर बॉल आहे हा. बॉल ज्या वेळेस शरीरावरती लागतो त्यावेळेस अगदीच थोडंसं जाणवतोय. सिंगल धाव जरूर प्राप्त केली. 40 वरती संघ आता पोहोचलाय हळूहळू. हा धावा कुठेतरी आता धावांच्या अपेक्षित आहे. लोअर फुलटॉसचा बॉल ह्या वेळेस मिस टायमिंग. फुलटॉस होता जरूर परंतु इकडे 2 धाबा नक्कीच मिळतील. या बॉलवरती षटक समाप्तीचा इशारा पंच त्या ठिकाणी करतायत. संजय बागमारे सर अनंत पवार सर आहेत आमच्या ऑफिसर. 3 दिवसामध्ये अगदी फार मोठी भूमिका त्यांच्या माध्यमातून निभावली जाते आहे आदिवासी रायगड प्रीमियर लीग रबल बॉल्समध्ये. त्यांचं आपण करूया वेलकम स्वागत. बरेचसे प्रेक्षक वर्ग अगदीच या ठिकाणी बघा पोहोचलेले आहेत. अगदी क्रिकेटचा आनंद घेत आहेत त्यांचं आपण मनापासून आभार व्यक्त करू. आणि KTC लाईव्हच्या माध्यमातून घर बसल्या अनेक प्रेक्षक या स्पर्धेला एन्जॉय करतात. तर सगळ्या गोडगोडी प्रेक्षकांचं आपण पुन्हा एकदा करूया त्यांचंही मनापासून स्वागत. 42 बनलात आणि 43 धाबांची गरज आहे. दोस्ती 11 कांडोली संघाला. या धाबांचं इतक्या कठीण नाही आहेत परंतु इतक्या सोप्या देखील नसतील या मैदानावरती. कारण केलपट्टी जी आहे ती आज कशा पद्धतीनं गोलंदाजांना साथ देईल की फलंदाजाला हे सांगणं थोडंसं कठीण आहे. कारण पहिला सामना आहे त्यामुळं काही सांगू शकत नाही. ही खेळपट्टी कधी रंग बदलेल हे सांगणं फार कठीण असतं. आणि त्याचमुळं या पहिल्या सत्रामध्ये धावा फक्त 43 बनल्यात. 7 विकेट गमवत या ठिकाणी केतन रुद्रा सिल्वन कोलार संघानं 43 बनवल्यात आणि त्या धाबांचा इथून आता पाठलाग करावा लागणार आहे. तर दोस्ती 11 कांडोली संघाला चला सलामीवर पाठवा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. ॲडव्हान्टेज तुम्हाला मिळू शकतो कारण पाऊस सध्या नाही आहे त्यामुळे इथून फलंदाजी करणं इतकं कठीण जाणार नाही आहे. हे देखील याच्याकडे देखील लक्ष केंद्रित करणं फार महत्त्वाचं आहे. कारण ज्या वेळेस पाऊस असतो ना त्यावेळेस बॅटिंग करणं थोडंसं कठीण जातं. बॉल्स स्किट होतो, ग्रीप बसत नाहीये. अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी पावसामध्ये जाणवत असतात. त्यामुळे इथून अगर नेक्स्ट मॅच या ठिकाणी नेक्स्ट मॅचसाठी आपण दोन्ही टीमचं कॅप्टनला या ठिकाणी अनाउन्समेंट करूया. श्री गणेश ग्रुप करंजाडे टीमचा कॅप्टन आणि त्याचबरोबर पायल MK ग्रुप अलिबाग या दोन्ही टीमचा कॅप्टन विनंती असेल की आपण टॉस करण्यासाठी आमच्या टॉस बॉक्समध्ये यायचं बघा जॉईंट व्हा. श्री गणेश ग्रुप करंजाडे टीमचा कॅप्टन आणि त्याचबरोबर पायल MK ग्रुप अलिबाग दोन्ही टीमच्या संघनायकाला पहिला कॉल असेल की आपण आमच्या टॉस बॉक्समध्ये जॉईंट व्हायचं. तिथे नाणेफेकचा कौल या ठिकाणी केला जाईल. दुसरी मॅच आपला भेटी जाईल. हे दोन्ही ताकदवान संघ आहेत आणि यामध्ये देखील सामना फार चांगला पाहायला मिळेल. सलामीची जोडी सलामीर मैदानच्या दिशेनं रबाडा होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. दत्ता पवार आणि त्याच्या सोबतीनं सचिन जाधवला आपण पाहतोय. मिरकुडवाडीचा हा खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये इंटरव्ह्यू होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन्ही चांगले खेळाडू आहेत. त्याच ताकदीच्या दोन्ही खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. धाबा इतक्या मोठ्या नाही आहेत सध्या. 36 बॉल आहेत. 36 मध्ये 43 पटवायचे. इथून जरी शांत क्रिकेट जरी खेळला तरी सुद्धा या धाबांचा पाठलाग होऊ शकतो. परंतु हे खेळपट्टी जी आहे ना ती कशा पद्धतीने साथ देणार गोलंदाजाला. बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. पहिलं षटक फेकण्यासाठी गोलंदाज अमित पवार बॅटिंगमध्ये तितका काही करू शकला नाही. एक षटकार जरूर त्याच्या बॅटमधून आपण पाहिला परंतु गोलंदाजीमध्ये आता तो दमखम दाखवावा लागणार आहे. आणि धाबा इतक्या मोठ्या नाही आहेत. लो स्कोरिंगचा हा सामना आहे त्यामुळे इथून गोलंदाजांना अगदीच कंबर कसावी लागणार आहे या पहिल्या मॅचमध्ये. अमित पवारला आपण पाहतो बॉलिंग ट्रॅकवरती. अमित बागमार बाफळचा हा खेळाडू आहे आणि तो चाललाय बॉलिंग ट्रॅकवरती. स्ट्राईक एंडचा फलंदाज सचिन जाधवला आपण पाहतोय. फर्स्ट बॉल 3-2-1 लेग स्प्लिट. स्ट्राईक केलं पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स झाला चेंडू. लॉंग ऑफच्या दिशेनं जेलची संधी होती परंतु इथून काय घडलं जातं. आधीच दुष्काळ
आणि त्यात हा 13वा बैठा धाबा कमी आहे तुमच्यासाठी, धाबा बचावायचे आहेत, धाबा वाचवायचे आहेत. आणि या धाबा तुम्हाला वाचवायच्या असतील ना तर विकेट तुम्हाला मिळवावे लागतील, तरच या धाबा कुठेतरी धाबांचा बचाव होऊ शकतो. पण तो पहिला बॉलवरती सोडलेला हा झेल लॉंगऑफच्या दिशेनं अमित पवार वाघमारे थोडीशी निराश असेल या चेंडूवरती, कारण चांगला चेंडू रिलीज केला होता. त्यानं हाय पॅलेस मध्ये चान्स बनवला, संधी चान्स. ओ माय गॉड, त्या ठिकाणच्या तरी पोचण्याची संधी होती, पोचू शकले नाहीयेत. पुन्हा एकदा 2 धाबा, 2-2-2 अशा दोन्ही चेंडूवरती धाबा येत असताना पण पाहायला मिळालं अमित पाकमारेच्या विरोधात. दोन्ही वेळेस चेंडू बराच काल हवेमध्ये होता, दोन्ही वेळेस हाफ चान्स म्हटले तरी हरकत नाही आहेत, परंतु चान्स बनले होते. हो, यावेळेचा बॉल देखील चाललाय लॉंग ऑफच्या दिशेनं, सरळ मी तर म्हणेन लोण्याचा गोला असा असतो ना, तसं जणू काय हा झेल त्याच्या हातामध्ये सावला होता, परंतु इथंही हा झेल कॅरी करता आलेला नाहीये. म्हणजे सचिनच्या आपण जरी पाहिले तर तिन्ही चेंडूवरती त्याचे झेल बनले होते, परंतु तिन्ही झेल पर्यंत इथून मी तर म्हणेन एकही झेल पकडता आलेलं नाहीये. चला अतिरिक्त वेळ खर्च करून का दत्ता पवार आता स्ट्राईक एंडला डावखुऱ्या हाताचा एक स्फोटक खेळाडू आता सध्या स्क्रीनवरती आपल्याला पाहायला भेटेल. हो, दत्ता पवारचा हा फटका सरळ चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडं, मॅक्झिमम हिट. आणि ही खासियत राहिली आहे दत्ता पवारची, आपण उल्लेख करत आलो या खेळाडूचा डावखुऱ्या हाताचे जे फलंदाज असतात ना ते नेहमी आकर्षित म्हणून त्यांच्याकडे पाहायला आकर्षित असतात. ज्यावेळेस शॉर्ट पिच लेनची गोलंदाजी असतात त्यावेळेस मात्र त्यांचा बॅटमधून या पद्धतीचं बघा ॲक्शन मध्ये पाहू शकाल कशा पद्धतीने चेंडूला येऊ दिला, बॅटवरती घेतला आणि त्यानंतर मात्र ठोकलेला हा षटकार बाडीवरती वेगानं आलाय, त्यामुळे इथून बॅट्स फेस ओपनही करता आलेलं नाही दादा पवारला. शरीराचा वेध घेतला, लेग पॅकचा इशारा त्या ठिकाणी पंच जरूर करतील लेग पॅकच्या स्वरूपामध्ये. इथून एक धाव देखील या ठिकाणी पाहायला मिळते. टीमची टोटल धावसंख्या 12 वरती सध्या जाऊन पोहोचली आहे. त्या अर्थात दोस्ती 11 कांडोली संघ सध्या चांगल्या स्थितीमध्ये आहे, विकेट गमावलेली नाहीये. चान्स जरूर बनल्या होत्या पहिल्या सुरुवातीच्याच ओव्हरमध्ये. अमित बाकमारेने हे अमित म्हणून षटक चांगलं हाताळलं होतं, परंतु 2 झेल सुटलेत पहिल्या षटकामध्ये. यावेळेस प्रॉपर टायमिंग, सचिन जाधवचा हा फटका चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बिग 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 हिट. 6 धाबा याही चेंडूवरती मात्र येत असताना आपण पाहायला मिळतंय. शेवट देखील गोड केलाय. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 18 धाबा आल्यात अमित वाघमारेच्या पहिल्या षटकामध्ये. कमालीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सचिन जाधव आणि त्याच्या सोबतीला एक डावखुरा हाताचा स्फोटक फलंदाज अर्थातच आपण पाहतोय दत्ता पवारला. जोडी अगदी फोडणं फार महत्वाचं राहील मी तर म्हणेन. केतन रुद्रांस हे पण कोलाड टीमसाठी खऱ्या अर्थाने हे दोन खेळाडू जे आहेत ते अगदी घातक ठरत आहेत आपल्याला या ठिकाणी. बघा पाहिले एम की ग्रुप अलिबाग टीमचा कॅप्टन अजूनही पोहोचलेला नाहीये. त्याचबरोबर श्री गणेश कृपा करचांडे याही टीमचा कॅप्टन या ठिकाणी पोहोचले. जर कॅप्टन उपस्थित नसेल तर समोरच्या टीमला आम्ही टॉस विन घोषित करणार आहोत याची नोंद घ्यायची आहे. सामना संपण्याच्या अगोदर आपण या ठिकाणी जर उपस्थित राहिले नाही आहेत तर मग तुम्हाला पॅलेंटीला देखील सामोरं जावं लागणार आहे, किंवा समोरच्या टीमला आम्ही टॉस विन घोषित करणार आहोत याची नोंद घ्या दोन्ही टीमचे कॅप्टन. थोडासा उसळी देण्याचा प्रयत्न होता, आपटी बॉम्ब जसं आपण म्हटलं जातं तसं काही ह्या चेंडूला फेकण्याचा प्रयत्न होता गोलंदाजाचा, परंतु अतिरिक्त उसळी घेतली आणि त्याला मात्र इथून वाईट बॉलचा इशारा पंच करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिरिक्त एक्स्ट्राची धाव आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅकवरती साईल आलाय. शॉर्ट बीस बॉल दिशा दिले, अगदीच फाईन लेगच्या डोक्यावरून चाललाय दत्ता पवारचा हाय फटका मॅक्सिमम 6 धाबा षटकार. जबरदस्त बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये. अगदी सामना लवकर संपवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि या वेळेस हा सामना लवकर संपला नक्कीच आयोजकांचा वेळ देखील या ठिकाणी वाचला जाऊ शकतो, कारण दत्ता पवारनं मात्र आता दुला हातामध्ये घेतले. हा फटका
अपर कटचा होता, उंच गेला, क्षेत्ररक्षक पोहोचणार नाहीये त्या ठिकाणी कोणी, परंतु 2 धाबा देखील या चेंडूवरती रोखू शकत नाहीये. 2 धाबा याही बॉलमध्ये सध्या पाहायला मिळाल्यात. तुमची टोटल धाबा संख्या 2 धाब्याच्या मदतीनं सध्या 27.7 विदाउट 0 विकेट लॉस. विकेट गमावलेलीच नाही अजूनपर्यंत तरी आपण विचार केला. चला श्री गणेश कृपा कर्जाडे टीमचा कॅप्टन प्लीज, आमचा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल तर या आपण रिपोर्टिंग करा. लॉंग ऑफच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, सरळ क्षेत्ररक्षकाला शोधलंय, दत्ता पवारचा खेळ संपलाय. पहिला विकेट दोस्ती ग्रुप अर्थातच कांडोली टीमला. शॉर्ट पिच बॉल होता मिड विकेटच्या दिशेनं या चेंडूला मात्र केलं. दुसरीचा प्रयत्न, थोडंसं लेझी फिल्डिंग त्या ठिकाणी आणि या बॉलवरती मात्र 2 धाबा सहजरीतीनं पूर्ण केल्या जात आहेत. बघा थोडंसं मी तर म्हणेन लेझी क्रिकेट पाहायला मिळतोय आता केतन रुद्रांस पण कोलाट संघाच्या माध्यमातून. 29 वरती संघ जाऊन पोहोचलाय. दत्ता पवार बाद झालाय. सचिन जाधव आणि त्याच्या सोबतीला आता साईनाथला आपण पाहतोय. कुटपाचा बॉल यावेळेस मिस टायमिंग आहे. लॉंगॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षक पोहोचणार चेंडूवरती, त्या अगोदर स्ट्राईक रोटेन होती. सिंगल धाब या ठिकाणी पडले जाईल. सिंगलच्या मदतीने 30 वरती संघ आता पोहोचेल. अजून जिंकण्यासाठी आपण विचार केला तर 13 धाबांची अजूनही गरज आहे. षटक क्रमांक इथून आपण पाहतो 2 वरती. फटका अप्रतिम अपरकट ऑन साइडला सचिन जाधव आता बरंच तो मैदानाच्या आतमध्ये टोकलाय. क्लासिक डीप अशा कव्हर बाउंड्रीच्या पलीकडे 6 धाबांसाठी षटकार. दोन ओव्हरचा खेळ जणू काय अजूनही 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. तुमची टोटल धाबा संख्या 36 वरती आता पोहोचलाय. याच इंटेक्शन बॅटिंग करायची होती केतन रुद्रांस 11 कोलाड संघाला, परंतु धाबा बनलेलाच नव्हता पहिल्या क्षेत्रामध्ये. त्यामुळे इथून या धाबा वाचवणं थोडासा कठीण होता आणि त्याच इंटेक्शन इथून बॅटिंग देखील राहिली आहे दोस्ती 11 कांडोली संघाची. दत्ता पवार दमदार स्वरूपात सचिन जाधव से आकर्षित करणारे ते फटके आपण पाहिलेत. आणि आता नवीन फलंदाज आपण पाहिलं साईनाथला, तो शांत गतीने मात्र धाबांचा पाठलाग करत असताना मैदानाच्या आतमध्ये यावेळेस बॉल सरळ वेस्टर्नचा वेध घेतो आहे आणि इथून फलंदाज बाद. दुसरा धक्का दोस्ती 11 कांडोलीला बसत असताना पाहायला मिळतोय. बैटर कौन है? बैट्समैन विशाल नाईक नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. अजून एक डावखरा तसा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये इंटर होतोय. शॉर्ट बेस बॉल हुक करायचा होता ऑन साइडच्या दिशेनं, कव्हर पॉइंटला केलाच होता, परंतु मिस टायमिंग इकडे झाले आणि इथून हा डॉट बॉल. बघा सचिन मिरकुटे वाकचा हा गोलंदाज आहे आणि केटीसीचा टॉपचा कॅमेरामॅन देखील आहे तो, आणि त्याची गोलंदाजी बघा सध्या मैदानाच्या आतमध्ये नाही आहे. या ठिकाणी क्षेत्ररक्षक एक धाव व्हाईट बॉलचा इशारा करतो. धाव नाहीये, व्हाईट बॉलचा इशारा जरूर अतिरिक्त या ठिकाणी आपण पाहतो. सचिनची जास्त सराहना केली की काय असंच म्हणावं लागेल, कारण सचिनची लाईन लेंथ मागच्या 2 चेंडूमध्ये फार चांगली होती. यावेळेस मात्र वेग बघा, वेग आणि वेगच आहे, परंतु वेग नुसता असणं कामाचं नाहीये, त्याला नियंत्रितपणे गोलंदाजी करावी लागेल. आमच्या अजिंक्य दादा सध्या त्याचा खेळ जवळून पाहत आहेत की सचिन ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय. वेग भरपूर आहे, परंतु टप्प्यावर नियंत्रण देखील असलं पाहिजे.
शॉर्टपिच बॉल मिस टायमिंग आहे की चाललाय लॉंग ऑफच्या दिशेनं भव्य स्वागत सचिनचं केलाय षटकार आला या ठिकाणी मात्र फलंदाज विशाल नाईकच्या बॅटमधून आय थिंक मॅच विन झालं सामना जिंकलाय अर्थातच दोस्ती 11 कांदोली संघाने हार्ड लक टीम केतन रुद्रांस 11 कोलाड संघर्ष थोडंसं मिनिटामध्ये कमी पडला धाबा नव्हत्याच या मॅच मध्ये त्यामुळे हा सामना लवकर जिंकला जातो आहे आणि इथून मात्र या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हा पुरस्काराकडे आपण वळणार आहोत मॅन ऑफ द मॅच श्री गणेश कृपा करंजाडे टीम सगळे खेळाडू आपण स्टेजच्या जवळ यायचं बघा सगळे खेळाडू या सुदाम नाईक आपली वाट बघतायत त्यामुळे आपण प्लीज कॉमेंट बॉक्सच्या डाबा साईडला यायचं बघा आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कडे आपण वळतोय ज्याच्या बॅट मधून दाबा आला 5 चेंडू 17 धाबा आणि महत्त्वपूर्ण 2 विकेट